Hello everyone and welcome to our YouTube channel. My name is Madhur Pofle and I am taking this lecture on behalf of Edunation Speakers Academy. आता हा व्हिडिओ बघणारे हाऊसवाईफ्स असू शकतात, वर्किंग प्रोफेशनल्स असू शकतात, स्टुडंट्स असू शकतात, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणारे काही लोक असू शकतात की ज्यांना नंतर इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत किंवा इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करतायत परंतु अडचण येते. असे लोक असू शकतात की ज्यांचं ग्रॅज्युएशन आता संपत आलेलं आहे, मे बी इंजिनिअरिंग, MBA किंवा अजून कुठल्याही प्रकारचे ग्रॅज्युएशन की ज्यानंतर परत एकदा तुम्हाला इंटरव्ह्यूजला सामोरं जायचं आहे. आणि ह्या प्रत्येकाच्या मनात हाऊसवाईफ जर असतील तर त्यांचा कन्सर्न असतो मुलांचा होमवर्क घेताना आपल्याला इंग्लिशची अडचण येते. वर्किंग प्रोफेशनल असलात तर रोज दैनंदिन व्यवहारात आपल्याला इंग्लिशची अडचण येते. स्टुडंट्सला पण रोज सिलेबस करताना, जनरली काही कम्युनिकेट करताना इंग्लिशची अडचण येते. प्रत्येकाला लाईफमध्ये कधी ना कधी इंग्लिशची अडचण आलेली आहे. बरं, आय गॅरंटी की आत्ता जे व्हिडिओ बघतायत त्यापैकी 80% लोक असे असतील की ज्यांनी कधी ना कधी स्पोकन इंग्लिशचा क्लास लावलाय किंवा असं यूट्यूबवरतून काही गायडन्स घेण्याचा प्रयत्न केलाय. अँड्रॉइडवरती वेगवेगळे ॲप्स अवेलेबल आहेत, ते ॲप्स डाउनलोड करून इंग्लिश डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलाय. अशा खूप साऱ्या गोष्टी केलेल्या असू शकतात. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा व्हिडिओ आहे. किंवा काही असेही लोक असू शकतात की ज्यांना फक्त इंग्लिश शिकायचे, दे आर एन्थुझियास्टिक अबाउट इट बिकॉज देअर वॉज अ पर्सन हु आय मेंटोर्ड. त्यांचं वय वर्ष 60 वर्ष होतं, पेन्शनर होते, रिटायर्ड शिक्षक होते. त्यांची फक्त इच्छा होती की मला लाईफमध्ये चांगली इंग्लिश आली पाहिजे, परंतु पूर्ण जॉब चालू असताना त्यांना कधी ती संधी मिळाली नाही. जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा ते मला भेटले होते आणि ते म्हटले होते की सर मला इंग्लिश शिकायची. आय रिअली लाईक द ॲटिट्यूड ऑफ दॅट फेलो की इतके सिनियर तुम्ही असताना, आता कुठल्याही प्रकारची कशाची गरज नसताना तुम्ही ऑलरेडी पेन्शन कमवताय आणि तरीही तुमची बस इच्छा आहे म्हणून तुम्हाला इंग्लिश करायची. तर काही लोक असेही असतात की त्यांना गरज नाही आहे इंग्लिश शिकण्याची, परंतु त्यांची फक्त इच्छा आहे की मला चांगली इंग्लिश यायला हवी. असा कुठल्याही व्यक्तीसाठी कॉन्फिडन्सनी इतका सगळा प्रयत्न झालेला आहे. आता पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला कळेल. बघा, स्पोकन इंग्लिशचा क्लास करून झालेला असू शकतो तुमचा, किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रामरचे पुस्तकं एकत्र करून, रेनन मार्टिन असू द्या किंवा त्या प्रकारचे कुठलेही पुस्तकं असू द्या जे की तुमच्या ट्रेनर्सनं किंवा मेंटर्सनं किंवा गुगल सर्चवरती तुम्हाला सापडले असतील वेगळ्या फोरम्समध्ये, असे पुस्तकं गोळा करून तुम्ही त्या ग्रामरचा रट्टा मारून झालेला असू शकतो. किंवा वेगवेगळ्या स्पोकन इंग्लिशचे जे कोर्सेस येतात, नवनीतचा येतो, रॅपिडेक्सचा येतो, अशा प्रकारचे स्पोकन इंग्लिशचे बुक्स किंवा सेल्फ हेल्पचे जे बुक्स असतात, असे तुम्ही बुक्स घेऊन वाचून त्याचा रट्टा मारून झालेला असू शकतो. तरी आजही प्रत्येकाच्या आयुष्यात एक कॉमन प्रश्न आहे, आणि तो कॉमन प्रश्न काय आहे? तो कॉमन प्रश्न हा आहे की अजूनही इंग्लिश काही चांगली बोलता येत नाही. बरेच लोक असे असतील की त्यांना इंग्लिश समजते, बरेच लोक असे असतील तर की जसं वर्किंग प्रोफेशनल जे असते रोजच मेल्स पाठवतात, तर लिहिता ठीकठाक येते, कामापुरती लिहिता येते, लिहिलं जर असेल तर समजतं, ऐकलं तरी समजतं. परंतु जेव्हा बोलायची वेळ येते, जेव्हा बॉस सांगतो की आता तुम्हाला या पर्टिक्युलर गोष्टीवरती प्रेझेंटेशन द्यायचं आहे अँड मेक युअर प्रेझेंटेशन रेडी, तर त्यावेळेला अडचणी समोर येतात आणि मग समजत नाही की आपण यार इतकं सगळं केलंय पण इंग्लिश बोलता काय येत नाही. तर ते इंग्लिश बोलता न येण्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपली मेथड चुकलेली आहे. मी ज्या पद्धतीनं पहिल्यापासून इंग्लिश शिकवत आलो आणि इथून पुढेही इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, ती पद्धतच कम्प्लिटली वेगळी आहे, तो अप्रोच कम्प्लिटली वेगळा आहे. आपण आत्तापर्यंत ज्या सेन्सने इंग्लिश शिकत आलोय तो अप्रोच खूप वेगळा आहे. अनफॉर्च्युनेटली इन नॅचरल आणि अनसायंटिफिक वेनं आपण इंग्लिश शिकलेलो आहे. वी हॅव अप्रोच्ड इंग्लिश लाईक अ सब्जेक्ट. But what we are expected to do? We are expected to approach it like a language. English is nothing but a language. Why are we making it difficult to understand? Why are we making it difficult to learn? Now consider a situation. Consider a situation of a child that is born in a particular family. Like आपण सगळे आता महाराष्ट्रामध्ये आहोत, त्याच्यामुळे मला असं वाटतं मॅक्सिमम लोक जे आहेत ते मराठी भाषिक असतील जो हा व्हिडिओ बघतायत. तर आपण मराठी घरात जन्माला आलो म्हणून आपण मराठी बोलतोय का? अजिबात नाही. विचार करा की अशी एखादी मराठी फॅमिली जी लहानपणापासून गुजरातमध्ये राहते, मग जर म्हणजे एखाद्या मुलाच्या लहानपणापासून म्हणजे त्याचा जन्मच तिथे गुजरातमध्ये झालाय, त्याचे आई वडील मराठी आहेत परंतु त्यांचा जन्म गुजरातमध्ये झालाय, मग तो कोणती भाषा बोलेल? त्याला मराठी थोडी बहुत बोलता येईल कारण घरचे आई वडील मराठी बोलतात, पण तो गुजराती सुद्धा व्यवस्थितपणे शिकेल. रिझन बिंग ही हॅज बीन टॉट इन गुजराती. त्याचं वातावरण सगळं गुजराती आहे, त्याला गुजराती शिकण्यासाठी कोणी सब्जेक्ट म्हणून नाही शिकवलेला.
आपल्याला मराठी कोणी सब्जेक्ट म्हणून नाही शिकवला. आजी आजोबा आई वडील लहानपणी घरात जे बोलत होते ते आपण इमिटेट केलं आणि तशा प्रकारचे बोलायला लागलो. पुढच्या स्लाइडवरती मला काय म्हणायचं ते तुम्हाला क्लिअर होईल की व्हॉट इज द सायंटिफिक वे, व्हॉट इज अ नॅचरल वे. चला सायन्स बाजूला ठेवूयात, बिकॉज काही जणांचा नंतर ऑब्जेक्शन येईल की यू हॅव यूज द वर्ड सायंटिफिक. सो व्हॉट इज द सायन्स बिहाइंड इट. आय एम नॉट टॉकिंग अबाउट सायन्स by means of let us say biology, chemistry or physics. I am talking about science of behavioral pattern, behavioral sciences बद्दल मी बोलतोय. बट ठीक आहे, त्या टेक्निकॅलिटी मध्ये न जाता आपण म्हणूयात की चला ठीक आहे, एक नॅचरल वे ऑफ लँग्वेज लर्निंग काय असतो. तर आय हॅव क्रिएटेड अ डेटा फॉर यू हिअर. जर बघूयात ह्या डेटा तुम्हाला, हा डेटा बघून तुम्हाला काही समजतंय काय जे मला व्यक्त होण्याची इच्छा आहे. तर एक पद्धत आहे की जी आपण चुकीच्या पद्धतीने इंग्लिश शिकत आलोय ती काय बघा. आपण जर तुम्हाला आठवत असेल, शक्यतो मॅक्सिमम लोक मराठी शाळांमध्ये जर शिकलेले असतील तर डायरेक्टली 5वीला इंग्लिश इंट्रोड्यूस झालेली होती आपल्या वेळेस तरी किमान. आणि इंग्लिश स्कूलमध्ये जरी तुम्ही शिकलेले असाल तरी पहिल्यापासून इंग्लिश इंट्रोड्यूस झाली होती. परंतु ती इंग्लिश कशी इंट्रोड्यूस झाली तर एक टीचर आपल्या अचानक एक पर्टिक्युलर दिवशी वर्गात आले आणि त्यांनी बोर्डवरती काय केलं, त्यांनी बोर्डवरती डायरेक्टली काही चित्र काढायला सुरुवात केली. राईट, अशी चित्र काढायला सुरुवात केली आहे की नाही. आता मी याला चित्र म्हणतोय बिकॉज त्यावेळेला आपल्याला इंग्लिशचं ओकिठो कळत नव्हतं, म्हणून शिक्षकाने जे केलं तेच आपण केलं. त्याने अशा 2 तिरप्या रेषा मारल्या, मध्ये एक रेष मारली, आपण तेच केलं. त्याने एक उभी रेष मारली, त्याला असे 2 अर्धगोल केले, आपण तेच केलं. आणि मग म्हणजेच आपली इंग्लिश शिकण्याची सुरुवात कुठून झाली, आपली इंग्लिश शिकण्याची सुरुवात झाली रायटिंग पासून. त्यानंतर काय झालं, त्यानंतर त्या शिक्षक म्हटले की ओके आता एक काम करा, तुम्ही हे जे लिहिलंय याला म्हणायचं ए फॉर ऍपल. राईट, त्यांनी काय केलं, आपल्याला एक शब्द सांगितला, याला म्हणायचं ए अँड रिपीट आफ्टर मी. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. आणि आपण काय केलं, आपण त्यांनी जसं बोललेलं आहे ते आपण फक्त ऐकलं आणि त्याच्यानंतर आपण तसं बोलायला सुरुवात केली. आपल्याला समजत काही नव्हतं, परंतु फक्त ऐकण्याचं काम केलं. त्यांनी धडा वाचून दाखवला, आपण तो फक्त ऐकला. राईट, त्यानंतर काय झालं तर आपल्या आयुष्यात एक फेज आली, ती म्हणजे रीडिंगची. पहिल्यांदा रायटिंग केली, त्याच्यानंतर लिस्निंग केली, लिस्निंग झाल्यानंतर फेज आली आपल्या आयुष्यात रीडिंगची. म्हणजे काय की शिक्षकाने सांगितलं आज जे मी काय शिकवलेलं आहे ते घरी जाऊन वाचायचं, त्याच्यावरती थोडाफार होमवर्क दिलेला असतो तो करायचा आणि त्याच्यानंतर उद्या आल्यानंतर मला तो होमवर्क दाखवायचा. आमच्या शाळेमध्ये शुद्ध लेखनाची पद्धत होती की शिक्षक एक पॅसेज द्यायचे आणि उद्या येताना या 20 ओळी लिहून आणायच्या. राईट, म्हणजेच काय की ते बळजबरी वाचायचं, त्यात समजो न समजो शिक्षकाने जसं शिकवलंय तसं आपण घोकमपट्टी ज्याला आपण म्हणतो ते केलं. आणि त्याच्यानंतर बळच वाकडं तिकडं कसं तरी बोलायला सुरुवात केली. मग जेव्हा वाकडं तिकडं खराब बोलायला सुरुवात केली, कुणाला तरी ठीक बोलता आलं, कुणाला तरी खराब बोलता आलं. जो खराब बोलला त्याला 4 लोक हसले, त्याला 4 लोक म्हटले अरे तुला एवढं येत नाही. एक्सपिरियन्सेस खराब आले आणि त्यानंतर आपण बोलणंच बंद केलं. टेल मी इन द कमेंट्स इफ आय एम टेलिंग एनिथिंग रॉंग. राईट, हे एक्सपिरियन्सेस तुमच्या आयुष्यात आले की नाही. आपण इंग्लिश बोलणं तेव्हा बंद केलं जेव्हा आपण चुकीची इंग्लिश कुठेतरी बोललो आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणीतरी म्हटलं अरे तुला तर एवढं पण जमत नाही, इंग्लिश येत नाही तर बोलू नकोस, त्याच्यापेक्षा मराठीत बोल किंवा हिंदीत बोल, इंग्लिश येत नाही व्यवस्थित बोलायचं नाही तर बोलायचं नाही. आणि त्यानंतर आपण त्या अपमानाच्या भीतीनं इंग्लिश बोलणंच बंद केलं. सो प्रॉब्लेम कुठे झालाय, प्रॉब्लेम तुमच्या माझ्यात नाहीये, प्रॉब्लेम ह्या मेथडमध्ये, ज्या मेथडनं आपल्याला इंग्लिश शिकवल्या गेली आहे त्या मेथडमध्ये इश्यू आहे, म्हणून आपल्याला इंग्लिश येत नाहीये, हे माझं स्पष्ट मत आहे. मग राईट मेथड काय असू शकते, ज्या मेथडनं आपल्याला इंग्लिश शिकायची आहे, ज्या मेथडनं मी इंग्लिश शिकवतो, ज्या मेथडनं मी इंग्लिश शिकलो, दॅट इज नॅचरल सिक्वेन्स ऑफ लँग्वेज लर्निंग. हा नॅचरल सिक्वेन्स आहे. राईट, इट इज द राईट मेथड. तर राईट मेथड काय बघा, सगळ्यात अगोदर तुमच्या आयुष्यात जी स्टेज आली पाहिजे कुठल्याही लँग्वेज शिकण्यासाठी, विचार करा मराठीत आपण इतकं अस्खलितपणे बोलतोय, मराठीत आपण इतकं व्यवस्थित बोलतोय, फ्लुएंटली बोलतोय, त्याचं रिझन काय आहे. लहान लेकरू जेव्हा घरामध्ये मराठी शिकतं तेव्हा ते अचानक बोलायला लागतं का, की आपण त्याला अगोदर अ आ ई शिकवतो आणि त्याच्यानंतर त्याला म्हणतो की उद्या जाऊन होमवर्क करून या आणि माझ्यासमोर अ आ ई म्हणून दाखव. नो, आपण त्याला डायरेक्टली भाषा शिकतो. व्हाय, बिकॉज तो जेव्हा लहान असतो तेव्हा सगळेजण त्याशी त्या भाषेत बोलतात. त्याचं सुरुवातीच्या वयाची 2 वर्ष फक्त ऐकण्यात जातात. सो दिस इज द नॅचरल वे ऑफ लँग्वेज लर्निंग. जर तुम्ही एखाद्या इंग्लिश घरामध्ये जन्माला आला असते, जिथे आई वडील आजूबाजूचे लोक सगळे इंग्लिश बोलत असते, तुम्ही बाय डिफॉल्ट इंग्लिश बोलली असती. तुम्ही मराठी घरात जन्माला आला, तुम्ही बाय डिफॉल्ट मराठी बोलताय. सो त्याच्यामुळे सुरुवातीची जी स्टेप असते दॅट इज लिसनिंग.
you have to listen to the language first and then you can start learning it, राईट. त्याच्यानंतरची दुसरी स्टेज काय असते? दुसरी स्टेज असते स्पीकिंग. बट स्पीकिंग हा एक मी ब्रॉड शब्द वापरलाय, ऍक्च्युली इमिटेटिंग ही स्टेज असते. म्हणजे काय की आय विल टेल यू अ स्टेटमेंट, राईट. जसं की मला एक स्टेटमेंट करायचं आहे की मी इथून पुढे खूप चांगली इंग्लिश बोलणार, असं मला इंग्लिशमध्ये म्हणायचं. तर मग किंवा तुम्ही मला म्हटलात की सर मला हे स्टेटमेंट इंग्लिशमध्ये बोलायचं पण बोलता येत नाही, मग मी काय म्हणेल, ओके रिपीट आफ्टर मी बोलणार आणि त्याच्यानंतर तुम्ही जशाल तसं रिपीट करायचं. आय विल स्पीक फ्लुएंट इंग्लिश हेन्सफोर्थ. I will speak fluent English henceforth. I will speak fluent English henceforth. ओके, म्हणजे मी इथून पुढे खूप चांगली इंग्लिश बोलणार, अस्खलित इंग्लिश बोलणार. असा मी जे बोलतोय ते तुम्हाला आपण सुरुवातीला करत असतो की फक्त इमिटेट करण्याचा प्रयत्न करतो. आता या इमिटेशनचा फायदा काय लक्षात घ्या. इमिटेशनचा फायदा हा आहे की इथे जे तुम्हाला कॉन्फिडन्स लूज झालेला होता ना, तो कॉन्फिडन्स परत गेन करून देणार आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड असतं, या सबकॉन्शियस माइंडला बघा लॉजिक नसतं. सबकॉन्शियस माइंडवरती एक वेगळा विशेष व्हिडिओ टाकेल मी यूट्यूबवरती, परंतु एक जनरल इन्फॉर्मेशन देतो. सबकॉन्शियस माइंडला लॉजिक नसतं. सबकॉन्शियस माइंडला फक्त एवढंच कळतं की आपल्याला काय जमतंय काय नाही जमत. आपण ज्या त्या ऑर्डर्स देतो ते फॉलो करतं, दॅट्स इट. ती ऑर्डर पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो. जेव्हा सबकॉन्शियसला कळेल की आय एम स्पीकिंग इंग्लिश, तेव्हा आपोआप ते इंग्लिश तुम्हाला बोलायला कॉन्फिडन्स बूस्ट करेल. इथे काय झालं, तुम्ही इंग्लिश बोललात, लोक तुम्हाला हसले, सबकॉन्शियसला कळलं आपण खराब इंग्लिश बोलतोय आणि त्यानं तुमचा कॉन्फिडन्स काढून घेतला. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो, राईट, न्यूनगंड ज्याला आपण मराठीत म्हणतो, तसा तयार झाला. आता आपल्याला सबकॉन्शियसला हे सांगायचं की आय एम स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत आहे, राईट. मग ते सध्या तुम्ही फक्त इमिटेट करणार आहात. सध्या मी जे स्टेटमेंट्स सांगेल ते तुम्ही फक्त तशाला तशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रोनन्सिएशनवरती आपण काम करू. प्रोनन्सिएशन म्हणजे काय? उच्चारण. ओके, उच्चारण इंग्लिशचं खूप मॅटर करतं, कारण की मराठीत तुम्ही बघा, मराठीत आपण ना टंग अशी स्ट्राईक करतो, राईट, परंतु इंग्लिशमध्ये टंग रोल होते, राईट. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये हा ट, ठ, र असे शब्द अक्षरं नाही आहेत, असे प्रोनन्सिएशन्स नाही आहेत. तर त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा इंग्लिश फक्त समजायला हवी की कशी बोलल्या जाते. त्याचा अर्थ नाही कळला तरी चालेल, मी बोलणार, तुम्ही रिपीट करणार, दॅट्स इट. त्याच्यानंतर तिसरी स्टेज तुमच्या लाईफमध्ये यायला हवी, दॅट इज रीडिंग. त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिश वाचली पाहिजे आणि सगळ्यात शेवटची स्टेज असायला पाहिजे रायटिंग. तुम्हाला वाचल्यानंतर थोडंसं लिहिता यायलाही काही हरकत नाही. म्हणजेच बघा, जी ॲक्च्युली नॅचरल सिक्वेन्स ऑफ लँग्वेज लर्निंग असतो, एक लेकरू शाळेत गेल्यानंतर 7व्या वर्षी लिहायला शिकतं. आणि आपल्याकडे काय झालं, जी गोष्ट 7 वर्षानंतर व्हायला पाहिजे ती आपण सुरुवातीला केली. सो चूक तुमची नाही आहे, चूक सिस्टमची, राईट. चूक तुम्हाला इंग्लिश येत नाही अशातला काही प्रकार नाही, सिस्टमनं तुम्हाला इंग्लिश शिकवताना चुकीची इंग्लिश शिकवली, हा प्रॉब्लेम आहे. मग होतं काय की प्रत्येकाला जेव्हा तुम्ही विचारता की यार इंग्लिश शिकण्यासाठी आता काय करावं, तर ते एक स्टेजेस सांगतात. त्या स्टेजेस काय असतात की बघा, इंग्लिश शिकायची असेल तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते काम आहे ते म्हणजे ग्रामर. तुम्ही आहे ना सगळ्यात अगोदर इंग्लिश ग्रामर शिका, कारण की ग्रामर इज द बेस ऑफ एव्हरी लँग्वेज. सो अगोदर ग्रामरचा रट्टा मारा, त्यानंतर इंग्लिश आपोआपच येईल, कारण ग्रामरच्या रूल्सवरती तर इंग्लिश बोलल्या जाते. अरे बाबा, फॅक्ट आहे. ह्यामध्ये हे बघा, डिबेट खूप मोठं आहे की इंग्लिश शिकण्यासाठी ग्रामरची तेवढी गरज असते की नसते. तर बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या नॉन एन्व्हायरमेंटमधली लँग्वेज शिकताय, म्हणजे की माझ्याकडे इंग्लिशचं एन्व्हायरमेंट नाही आहे आणि मला ती शिकायची, तर ऑफकोर्स थोडंफार रूल्स त्याचे मला माहिती हवेत. जसं की मराठी आहे, म्हणजे हेच डिबेट जर मी मराठीच्या बाबतीत घेतलं की ग्रामर शिकल्याशिवाय मराठी येत नाही का, तर अशिक्षित लोक सुद्धा तर मराठी बोलतात की जे कधी शाळेतच गेलेले नाहीत. सो त्यामुळे मुद्दा हा नाही आहे की ग्रामर शिकल्याशिवाय भाषा येणार नाही का, ती येणार आहे, परंतु मग त्याला तेवढा वेळ द्यावा लागणार आहे. म्हणजे 7, 8, 10 वर्ष जेव्हा तुम्ही ती भाषा कंटिन्युअसली ऐकत राहाल, बोलण्याचा प्रयत्न करत राहाल, त्यानंतर विदाऊट ग्रामर सुद्धा तुम्ही ती भाषा बोलून घ्याल. परंतु आपल्याला एवढा वेळ द्यायचा आहे का? नो. आपल्याला फार तर फार मॅक्सिमम 4 महिन्यांमध्ये इंग्लिश फ्लुएंटली बोलता आलीच पाहिजे. मी तर म्हणतो 3 महिने सुद्धा इनफ आहेत. त्यामुळे जे क्लासेसमध्ये असा प्रोपागेंडा केला जातो की नाही 6 महिने तरी लागतील वगैरे, अजिबात गरज नाहीये. 3 महिने इज मोर दॅन इनफ. आय गॅरंटी यू की 3 महिन्यामध्ये कामापुरती इंग्लिश तुम्हाला बोलता येते. आणि तिथून पुढची जी डेव्हलपमेंट आहे ना, तुम्ही मला 1 लाख रुपये जरी फीस दिली तरी तिथून पुढची डेव्हलपमेंट मी तुमची करून देऊ शकत नसतो. तिथून पुढची डेव्हलपमेंट तुमची तुम्हाला करायची असते. माझं काम असतं तुम्हाला एका अशा लेव्हलवरती नेऊन ठेवणं की ते तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की इथून पुढे मी इंग्लिश बोलू शकतो, आणि तिथून पुढे तुमची इंग्लिश आपोआप सुधारते, कारण की तुम्ही ती प्रॅक्टिस करता.
सो 3 महिने इज मोर दॅन इनफ. आपल्याला लवकरात लवकर इंग्लिश शिकायची म्हणून ऑफकोर्स ग्रामरची मदत लागते, परंतु ज्या लेवलवरती स्पोकन इंग्लिशच्या क्लासेसमध्ये ग्रामर शिकवलं जातं खूप डिटेल्ड, तशी गरज नाही. ग्रामर पण खूप खेळीमेळीनं शिकता येतं. जसं की माझ्या क्लासेसमध्ये जर आपण बघितलं तर इतकं साधारण आणि एकदम कॉमन लेवलवरती मी ग्रामर शिकवतो की तुम्ही कुठले म्हणजे शाळा सोडून 20 वर्ष जरी झाले असतील तरी तुम्हाला ते असं नाही वाटत की यार ग्रामर, कारण आपण शाळेत पण व्याकरणाचे लेक्चर करायचे तेव्हा बोरच व्हायचं. तर त्याच्यामुळे ग्रामर शिकणं आवश्यक आहे, परंतु एवढंही नाही की त्या वाचून सगळं काही अडेल. ओके, सो ग्रामर आपण बोलता बोलता शिकणार आहोत. स्पेसिफिक ग्रामर आधी शिकायचं 1 महिना आणि त्यानंतर 2 महिने मग इंग्लिशची प्रॅक्टिस करायची, दॅट इज अ रॉंग मेथड. ओके, कारण की ग्रामर शिकणे म्हणजे पुन्हा एकदा तोच जुन्या पद्धतीनं रट्टा मारण्याचा प्रकार येणार आहे, तो आपल्याला करायचा नाहीये. तर आता एक सोपी पद्धत सांगतो की तुम्हाला काय करायचंय. तर तुम्हाला रोज या 3 एक्सरसाइजेस करायच्यात. मी तुम्हाला लहान मुलाचं उदाहरण दिलं, याचा अर्थ असा नाही की मग आपण पहिले फक्त ऐकायचं 1-2 वर्ष, त्यानंतर 1-2 वर्ष बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी लिहायचं. नो, आता आपल्याला एकदाच सर्व करायचंय, कारण की आता आपण एकतर मोठे झालेलो आहोत, आपल्यात मॅच्युरिटी आहे, आपल्यात ग्रास्पिंग पॉवर आहे, म्हणून या 3ही जे सिक्वेन्स आहेत ते आपण एकाच दिवसात करणार. म्हणजे काय, रोज तुम्हाला तुमच्या आयुष्यातले 35 मिनिट द्यायचे फक्त इंग्लिशसाठी. 35 मिनिट. ओके, 20 मिनिट तुम्ही काय करणार आहात, रोज इंग्लिश ऐकणार आहात. आता तुम्ही म्हणणार ऐकायची कुठून, तर आय पर्सनली बिलीव्ह अँड आय पर्सनली रेकमेंड द न्यूज चॅनल्स. न्यूज चॅनलवरची इंग्लिश फॉर्मल इंग्लिश असते आणि अँकर्स जे असतात ते खूप फास्ट बोलत नाहीत, ते व्यवस्थित बोलतात. आता ऑफकोर्स मूव्हीज बघणे सबटायटल्सवाले वगैरे तोही एक ऑप्शन असतं, परंतु तिथे काय ॲक्सेंटमधली इंग्लिश येते, म्हणजे अमेरिकन इंग्लिश येते. कारण मोस्टली हॉलिवूडच्या मूव्हीज आपण बघणार, तर मग ती अमेरिकन इंग्लिश ॲक्सेंटमध्ये सबटायटल्स वाचून दॅट इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. सो त्याच्यामुळे सध्या तरी बेस्ट ऑप्शन असतं न्यूज ऐका, जेणेकरून एक तर करंट अफेअर्स पण कळतील, जगात भारतात काय चाललंय तेही कळेल आणि इंग्लिशही सुधरेल. 20 मिनिट काही नाही कळलं तरी ऐकायचं. हे बघा, एकदा आहे ना गुरु डिसाईड करण्यासाठी थोडासा वेळ घ्या, पण एकदा जर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी चांगलं करू शकतो, तर तो जे सांगेल ते डोळे झाकून करा, तरच ज्ञान मिळतं. हे आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी शिकवलंय, माझ्या वडिलांनी मला हे शिकवलेलं आहे. सो त्यामुळे जर मी सांगतोय आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा माणूस आपल्याला काहीतरी चांगलं करू शकतो, तर मी जेवढं सांगतो तेवढंच करा. सुरुवातीला 1 महिना काहीच कळणार नाही काय चाललंय, नका कळू देऊ. 20 मिनिटं हलायचं नाही. 20 मिनिटं रोज इंग्लिश ऐकायची. पॉडकास्ट्स आहेत खूप चांगल्या. नंतरच्या व्हिडिओजमध्ये मी स्पेशली एक असाही व्हिडिओ बनवेल की ज्यामध्ये पॉडकास्ट्स आहेत की ज्या तुम्ही ऐकू शकता स्पॉटिफायवरती वगैरे, ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश ऐकायला चांगली फॉर्मल इंग्लिश मिळेल. त्यानंतर बघा, रोज 10 मिनिट तुम्हाला इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करायची. मग ती कशी करायची, तर रोज 10 मिनिट. सध्याच्या घडीला मी काय म्हणेल की असं करा की माझा दिवस पूर्ण कसा गेला हे रोज रात्री स्वतःला आरशासमोर उभं राहून सांगत जा. लग्न झालेलं असेल तर नवरा किंवा बायको एकमेकांशी बोलतील, नसेल झालेलं तर आई वडिलांशी, मित्रांशी, कोणाशी बोलत जा. आणि जर तुम्हाला अजून खूप एम्बॅरेसमेंट वाटत असेल कोणासमोर बोलण्याची, तर कुणासमोरच नका बोलू, आरशासमोर उभं बोला. फक्त ते करताना एक काम करायचं, मोबाईलचं रेकॉर्डर चालू ठेवायचं आणि मोबाईलची रेकॉर्डिंग करायची ऑडिओ, आणि त्यामध्ये मग ऐकायचं की मी इंग्लिश बोलताना कसा साऊंड करतो. स्वतः जेव्हा ऐकाल ना, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या चुका फार पटपट समजायला लागतील आणि एम्बॅरेसमेंट पण होणार नाही. सो रोज 10 मिनिट बोलण्याची प्रॅक्टिस करायची आणि सध्याच्या घड्याला 5 मिनिट फक्त रीडिंग करा थोडीशी आणि रायटिंग करा थोडीशी. 1 दिवस रीडिंग करा, 1 दिवस रायटिंग करा. 5-5, 10-10 मिनिट केले तरी खूप आहे. आपण म्हणूया 40 मिनिट, चला ह्याच्यात पण 10 मिनिट घ्यायला काही हरकत नाही. रीडिंग करा 5-10 मिनिटांची. एखादा चांगला न्यूजपेपर घ्यायचा, इंडियन एक्सप्रेस आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, हिंदू आहे, कोणताही न्यूजपेपर घ्यायचा छान, आणि त्यामध्ये काहीतरी बातमी वाचा किंवा एखाद्या गोष्टीचं पुस्तक आणा विकत. गोष्टीचं पुस्तक विकत आणा इंग्लिशच्या, ती गोष्ट वाचा आणि ते पुस्तक झाकून टाकायचं आणि तुम्ही काय वाचलं ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर चेक करायचं की तुम्ही जे लिहिलंय ते आणि जे पुस्तकात लिहिलंय ते ह्यामध्ये किती चुका, तुम्ही किती चुका केल्यात. अशी जर एक्सरसाइज तुम्ही रोज केलीत ना, तर आय गॅरंटी यू 3 ते 4 महिन्यामध्ये एक ठीकठाक मेंटर की जो तुम्हाला सगळं गाईड करेल आणि रोज अशी एक्सरसाइज तुमच्याकडनं करून घेईल किंवा तुम्ही स्वतः जर सिन्सिअरली ती केलीत, तर डेफिनेटली इंग्लिश शिकणं तेवढं अवघड नक्कीच नाही आहे जेवढं तुम्हाला वाटत होतं. आणि सगळ्यात शेवटी एक सांगतो की मी इतक्या कॉन्फिडेंटली हे का बोलू शकतो, आय हॅव कम्प्लिटेड एव्हरीथिंग इन माय स्कूलिंग इन मराठी लँग्वेज. माझ्या शाळेमधला किंवा कॉलेजमधला कुठलाही सिलेबस इंग्लिशमधला कधीच नव्हता. मी पूर्णपणे मराठी शाळेतनं शिकलेलो आहे. कॉलेजमध्ये मी BA घेतलेलं आहे. 12वीला माझं आर्ट्स होतं आणि ग्रॅज्युएशन माझं आर्ट्समधून झालेलं आहे, मराठी मीडियममधून. ऑफकोर्स नंतर LLB केलं, ते इंग्लिशमध्येच अवेलेबल होतं म्हणून इंग्लिशमध्येच केलं, परंतु तोपर्यंत ऑलरेडी माझी इंग्लिश खूप चांगलीच होती. तर इतक्या चांगल्या लेवलवरती जर मी इंग्लिश बोलू शकतो मराठी शाळेतनं बाहेर निघालेला मुलगा,
तर तुम्ही जर ऑलरेडी सेमी इंग्लिश किंवा इंग्लिशमधले असला तर तुम्ही माझ्यापेक्षा खराब इंग्लिश बोलत असाल तर चूक तुमची आहे की माझी हे तुम्हीच ठरवा. आणि जरी तुम्ही मराठी शाळेतला असलात आणि तुम्ही इंग्लिश बोलू शकत नसलात तर चूक तुमची आहे की माझी आहे हे तुम्हीच सांगा. ओके, सो आय विश यू ऑल द बेस्ट. आय बिलीव्ह की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक कराल, चॅनलला सबस्क्राईब कराल, कारण की रोज एक 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्याचा मी तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमच्या फेलो फ्रेंड्स जे असतील त्यांना चॅनल शेअर करा. म्हणजे शेअरिंग इज केअरिंग, राईट. जितकं जास्त शेअर होईल तितकी मलाही मदत होईल आणि तुम्हालाही मदत होईल, आपली कम्युनिटी बिल्ड होईल. ओके, आय विश यू ऑल द बेस्ट for your journey in speaking English. Good day to you.